पार पाडतोय. अखंड हिंदुस्थानचे कैवारी आणि ज्यांच्यामुळे आपल्या कपाळी केशरी गंध आणि आपल्या सर्व भगिनींच्या डोक्यावरती पदर आहे असे संपूर्ण जगाचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच 4 वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती श्री गणराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या व्यासपीठाचा उद्घाटन सामना इथे सुरू आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय विक्रम पवार सर यांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पमाला घालून इथे व्यासपीठ चा सोहळा इथे पार पाडतोय. तसेच बेंगुर पपिटा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून यावेळेस कोणतेही विघ्न येऊ नये यावेळेस ही मनोकामना जाते मागितली ती गणपती बाप्पाच्या बोला गणपती बाप्पा. व्यासपीठाच्या उद्घाटनानंतर आपण थेट जाणार आहोत खेळपट्टीच्या उद्घाटन सोहळ्याकडे. मनोजी धायगुडे तसेच सर्व मित्र परिवारांच्या शुभ हस्ते आणि शुभ उपस्थितीमध्ये व्यासपीठ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आणि आता सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण खेळपट्टीच्या उद्घाटन कार्यक्रमात आपण प्रस्थान करायचे. तसा विनंती असेल पुन्हा एकदा पोरश 11 आणि पीडीसी 11 चला गणेश खानावकर सर उदय पवार विनंती असेल कृपया आपण आपल्या 11 खेळाडूंसह व्यासपीठावरती जायचं आणि तिथेच नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला पीडीसी 11 जावा तू. हा तुषार कृपया आपण 11 खेळाडूंसह जायचं विनंती आहे. तुम्ही जितके उपस्थित आहात फक्त नाणेफेक करून घ्या वाटल्यास टॉस करून घ्या फक्त मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर. गोविंद गोरे असतील तुषार जळे असतील विराज खानोकर असतील चला आपण कृपया लाईनअप करायचंय. पीडीसी 11 गेलेली आहे तिथे नाणेफेक होईल. एक नवोदित खेळाडूंचा भंग असलेला हा संघ यावेळेस आपण पाहत आहात. पीडीसी 11 या दोन संघादरम्यानचा हा सामना या दरम्यान खेळला जाईल. नाणेफेक इथे मध्ये केली जाईल.
डीजी कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय श्री दिनकर कपिडा यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन इथे केलं जाते. नक्कीच स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा शिवशंभू चषक 2024 मध्ये आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करीत आहोत. हनुमंत चौधरी असतील, त्यानंतर विक्रम पवार सर असतील, तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा इथे पार पडतो. आणि यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो रंगणार आहे परेश 11 विरुद्ध PTCC 11 या दोन संघादरम्यान. तर दोन संघाचे संघ नायकाने खेळपट्टीवरतीच नाणेफेक करून द्यायची, जेणेकरून आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ती नाणेफेक होईल. पहिला सामना झाला तो शिव स्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे बाजी मारली ते जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. त्यानंतर नक्कीच दुसरा सामना आपल्याला भेटीस आलेला आहे. संघर्ष ए विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. तसेच आप्पा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे आदरणीय श्री गणेश भाऊ इंगले यांचे ते शुभ आगमन झालेले. नक्कीच शिवशंभू मित्र परिवारातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत केलं आहोत. नक्कीच वाहतूक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच आप्पा रोड लाईन्स यावेळेस आणि आप्पा ट्रान्सपोर्ट यांचे सर्व आदरणीय एक मराठी उद्योजक आदरणीय श्री गणेशदादा इंगले यांचे ते शुभ आगमन झालेले. आलेल्या तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर परेश 11 आणि PTCC 11 हे दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांची आपली ओळख करून देतील उपस्थित मान्यवरांना. आणि खेळपट्टीवरतीच या सामन्याचा नाणेफेक केलेले उपस्थित मान्यवरांना शुभ असते. आपण पाहिलं काही क्षणापूर्वीच आप्पा रोड लाईनचे सर्व आदरणीय श्री गणेश भाऊ इंगले यांचे ते शुभ आगमन झालेले. नक्कीच एक जेवढी प्रतिष्ठित क्रिकेटची मालिका आहे तेवढेच प्रतिष्ठित मान्यवर देखील आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दिनेश भोयर असतील, गणेश साळुंके असतील आणि सर्व मित्र परिवार शिवशंभूचा, या शिवशंभू मित्र परिवाराच्या विनंतीस मान देऊन आज आपण इथे पाहत आहात की खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा इथे पार पाडतोय. व्यासपीठाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व क्रीडारसिक असतील, उपस्थित मान्यवर असतील, ते सर्व गेलेत. ते खेळपट्टीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी यावेळेस खेळपट्टीवरती एक फोटो सेशन होईल. PTCC लाईव्ह आपण एक क्षण मात्र आपण कॅप्चर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक जिंकतोय तो PTCC 11 या संघाने इथे नाणेफेक जिंकलेले. हा सामना जर संपेल तसं लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा, जो काही आपण लिहिलं असेल त्याच्या अनुसरून. तर नक्कीच पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतात. संघर्ष ए विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान 4 षटकांचा खेळ ते संपलेला आहे आणि 34 धावा करून 35 धावांचं आव्हान उभं केलंय